संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चुकीच्या मूल्यांकनामुळे अनेक विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप करीत युवा सेनेच्या वतीने कॅरी ऑनची मागणी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांनी अखेर मागणी मान्य केल्याने युवा सेनेच्या आंदोलनाला यश आले आहे. यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 5 जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी चुकीच्या मूल्यांकनामुळे अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप करीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यात यावी अशी मागणी करीत याआधी अनेक पक्ष संघटनांनी विद्यापीठात आंदोलन केले होते. हीच मागणी घेऊन 2 दिवसाआधी शिवसेना युवा सेनेच्या वतीने कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांना निवेदन सादर केले होते. मात्र कोणताच निर्णय न घेतल्याने अखेर 3 सप्टेंबरला सागर देशमुखसह योगेश सोळंके यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ येथील कुलगुरू बाराहाते यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलेत. मला माहिती आहे की अमरावती विद्यापीठाचा सातत्याने भोंगळा कारभार आपण पाहत आलेलो आहे. अनेक विषय असे आहे की जे विद्यापीठाच्या अनुषंगाने महत्त्वाचे, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे आणि त्याच्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे कॅरी ऑन विषय. तुम्हाला माहिती असेल की नवीन विद्यापीठ कायद्याच्या हिशोबाने आता येणाऱ्या काळात पॅटर्न चेंज होणार आहे. त्या पॅटर्न चेंज होत असताना विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्नमध्ये अभ्यासक्रमामध्ये परीक्षा देण्याची वेळ येणार आहे आणि ते पॅटर्न चेंज झाले असल्यामुळे नवीन पॅटर्न ॲक्सेप्ट करायला विद्यार्थ्यांना त्रास होईल. म्हणून जुन्याच पॅटर्ननी त्यांचे पेपर झाले पाहिजे आणि ते होण्याकरता त्यांना एक संधी मिळाली पाहिजे. म्हणून कॅरी ऑन हा विषय घेऊन आज सगळ्या 5 जिल्ह्यामधले म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या 5 जिल्ह्यामधले विद्यार्थी आज विद्यापीठात युवा सेनेच्या माध्यमातून येऊन धडकलेले आहे. आमची एकच मागणी आहे की विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये. एक मास फेल्युअर म्हणून विषयसुद्धा आपण समोर पाहिला की एकाच विषयामध्ये 80 ते 90% विद्यार्थी फेल झाले. असं कसं होऊ शकते की एकाच सब्जेक्टमध्ये 90% विद्यार्थी फेल होतात आहे. याचा अर्थ जे आपले मूल्यांकन करणारे जे प्राध्यापक आहे हे सगळे CHB बेसिसवर आहे. CHB बेसिसवर असलेले प्राध्यापक चांगल्या पद्धतीने आपले पेपर तपासत नाही, जेणेकरून 0वरनं 35 मार्क होतात, 35वरनं 0 मार्क होतात. एवढी तफावत कशी काय येते? हे लोक कुठल्याही गोष्टीत सिरियसनेस विद्यापीठांचा आहे नाही, याच्यातून हे प्रामुख्याने लक्षात येते. आम्ही दुसरा महत्त्वाचा विषय मांडलेला आहे की मॉडेल आन्सर शीट. म्हणजे तुम्ही एक मॉडेल आन्सर शीट विद्यार्थ्यांना दिली की बाबा या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला आम्ही या पद्धतीने मार्क्स देऊ. हे समजा मॉडेल आन्सर शीट तुम्ही विद्यार्थ्यांना दिली तर विद्यार्थ्यांनाही कळेल की आम्ही कुठे बरोबर आहे, कुठे चुकलो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही सोपं होईल की रिव्हॅल्युएशनला, रिचेकिंगला पेपर टाकत असताना त्यांना आपण काय लिहिलं, काय बरोबर लिहिलं की चुकीचं लिहिलं ह्यासुद्धा विद्यार्थ्यांना कळेल. असे अनेक विषय आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल इथे आम्ही विषय घेतला होता CHB बेसिसवर जे लोक इथे अपॉइंट आहे याच्यांमध्ये करोडो रुपयाचा इथे घोडबंगाळ आम्हाला पाहिलेला भेटलेला आहे. ओव्हरटाईमच्या नावाखाली करोडो रुपये ओव्हरटाईमच्या नावाखाली घशात टाकलेले आहे. तुमचा 48/5चा जो समिती आहे त्या 48/5च्या समितीमध्ये मोठा घोडबंगाळ. पण हे सगळे विषय होत असताना विद्यापीठ कुठेही आम्हाला सिरियस या प्रत्येक विषयामध्ये दिसत नाही आहे. त्याचाच निषेध म्हणून आज इथे 5 जिल्ह्यातले आमचे युवा सेनेचे आणि खास करून विद्यार्थी, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग आज इथे उपस्थित आहे आणि विद्यापीठांचा भोंगळा कारोबार त्यांच्यासमोर आणून ठेवलेला आहे. आज अकॅडमिक काउन्सिलची बैठक आहे. आज आमचं याचं प्रामुख्याने कारण असं होतं की प्रत्येक वेळेस विद्यापीठातले कुलगुरू असो, कुलसचिव असो किंवा रजिस्ट्रार्ड असो यांच्यापाशी आणि आमचे प्रश्न घेऊन जेव्हा येतो ते आम्हाला एकच उत्तर देतात की अकॅडमिक काउन्सिलच्या समोर, बोर्ड ऑफ स्टडीजच्या समोर आम्ही तुमचे विषय मांडतो. आज येण्याचं कारण आमचं हेच होतं की अकॅडमिक काउन्सिलची बैठक आज असल्यामुळे आज आम्ही जे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले, आज हे तुम्ही अकॅडमिक काउन्सिलसमोर प्रश्न मांडा आणि त्याचा काय तोडगा निघते तुम्ही आजच सांगा. जोपर्यंत आमचा विद्यार्थ्यांचा कॅरी ऑनचा विषय जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुम्ही मार्गी लावत नाही आणि पॉझिटिव्ह मार्गी लावत नाही तोपर्यंत इथून विद्यापीठातून विद्यार्थी हलणार नाही. या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी प्रथमेश नवरखेले, जिल्हा प्रमुख युवा सेना महाविद्यालयीन कक्ष अमरावती. आज आम्ही इथं मोठ्या संख्येने या कारणावरून जमलो आहे की विद्यापीठात होणाऱ्या घोळ परीक्षेबाबतीत 0चे मार्क्स 35 होणं, 35चे मार्क्स 0 होणं, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फेल करणं, विद्यार्थ्यांकडून पैसे जास्त आकारणं, या सगळ्या विषयांना अनुसरून आम्ही आज हे आंदोलन केलं आहे. आणि विद्यापीठ हे दरवेळेस आपण पाहिलं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार व्यवस्थित करत नाही. त्यामुळे आम्ही इथे सर्वजण आलो आहोत. जय महाराष्ट्र. मी योगेश सोळंके, युवा सेना विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख शहरी. आज विद्यापीठामध्ये प्रामुख्याने येण्याचं कारण असं आहे की विद्यापीठामध्ये जे मूल्यांकन पद्धती आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे.
काहीच दिवसा अगोदर प्राध्यापकांनी प्राध्यापक भरतीसाठी मागणी केली होती. पण आज आपण बघू शकता की विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित जे महाविद्यालय आहे त्यामध्ये 90% हा कारभार CHB म्हणजे तासिका तत्त्वावर असलेले प्राध्यापक आणि 10% फक्त परमनंट प्राध्यापक आहेत. होतं आहे असं की परमनंट प्राध्यापक नसल्यामुळे अननुभवी आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांना मूल्यांकनासाठी बोलवलं जाते. ते काहीतरी गोडगंबाळ करतात, त्यामध्ये विद्यार्थी फेल होतात, अनुत्तीर्ण होतात आणि समोर मग विद्यार्थ्यांना जेव्हा रिचेकिंगला टाकतो तेव्हा विद्यार्थ्यांना 0चे 35 होणे, 0चे 33 होणे असे प्रकार समोर येतात. आणि यामध्ये जे नुकसान आहे ते फक्त विद्यार्थ्यांचं होतं आहे, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात आहे. याच्यासाठी अनेकदा ही जी पद्धत आहे परीक्षा पद्धती यामध्ये एक ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आणण्यासाठी मॉडेल आन्सरशीट द्यावी ही मागणी आम्ही वारंवार लावून धरली आहे. पण विद्यापीठ ही काही मागणी मान्य करत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. आज सगळा कारभार हा फक्त प्राध्यापकांच्या हाती आहे. एवढं मोठं विद्यापीठ पण विद्यार्थ्यांना कुठेही या विद्यापीठात प्रतिनिधित्व राहिलेलं नाही आहे, ना मॅनेजमेंट काउन्सिल, ना स्टुडंट काउन्सिल, ना कुठल्याही काउन्सिलमध्ये. त्यामुळे आज आम्हाला अशा प्रकारे आंदोलन करून विद्यार्थ्यांचं हित जोपासावं लागतं आहे. आणि सागरदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे आंदोलन केलं आहे. आता अकॅडमिक काउन्सिलला मान्य कुलगुरूंनी हा विषय ठेवला आहे आणि ताबडतोब मार्गी लावून आम्हाला उत्तर देण्याचं आश्वासन दिलं आहे. जोपर्यंत याबद्दल आम्हाला एक सकारात्मक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहोत आणि उत्तर भेटलं की आम्ही मग जाऊ. या ठिकाणी घोषणाबाजीही करण्यात आली. विद्यापीठाने सर्व नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये सशर्त दाखल करण्यात यावा. पुढील वर्षासाठी लागणारी पात्रता पूर्ण करण्यासाठी त्यांना वाढीव 2 परीक्षा सत्राची मुदत देण्यात यावी. याला लागणारी पात्रता विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास त्यांना पुढील 2 वर्षात दिलेला दाखला रद्द करण्यात यावा. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहातेसह कुलसचिव अविनाश असनारे यांनी सर्वांसमोर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.